गडचिरोली पोलिसांकडून माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला। भामरागडमध्ये 3 ठिकाणी 2 तास चकमक सुरू होती। तर चकमकीमध्ये नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे। गडचिरोली पोलिसांकडून माओवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त करण्यात आला, तर भामरागडमध्ये 3 ठिकाणी 2 तास चकमक सुरू होती। तर चकमकीमध्ये नक्षलवादी जखमी झाले किंवा ठार झाल्याची शक्यता आहे। तर गडचिरोली पोलिसांच्या वतीने माओवाद्यांचा हा तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचं कळतंय। भामरागडमध्ये 3 ठिकाणी 2 तास माओवादी आणि पोलीस यांच्यामध्ये ही चकमक सुरू होती। तर चकमकीमध्ये नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची देखील शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।